आत्माच्या संबंधाने विचार सांगतात। वास्तव विचार असा आहे, सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप असलेलं जे कूटस्थ चैतन्य, ते कूटस्थ चैतन्य मायोपाधित जेव्हा बनतं तेव्हा त्याला जीव ही संज्ञा प्राप्त होते। जसं एकनाथ महाराज बोलले, कल्पना अविद्या येणे झाला जीव, अविद्येचा संग कूटस्थ चैतन्याला झाला, म्हणजे कूटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब अविद्येमध्ये प्रतिबिंबित झालं की मूळ जे ब्रह्मचैतन्य असतं ते ब्रह्मचैतन्याला जीवचैतन्य अशी संज्ञा प्राप्त होते। आणि जीव दशेला तो आला की तो कर्म प्रवृत्त बनतो, त्याच्याकडून कमी राहू त्याच्याकडून नाना प्रकारचे कर्म घडतात आणि त्या जीवाकडून जे जे नाना प्रकारचे कर्म घडतात ते कर्म त्या जीवाला जन्म आणि मृत्यू या दोघांमध्ये बांधून टाकतात, बद्ध करतात। कर्मवश जीव झाला की कर्म त्याला जन्मही घ्यायला लावतो आणि कर्माचा भोग संपला, कर्मच त्याला मारित असतं। इथे एक गोष्ट आहे, कर्माचा हा सिद्धांत अध्यात्मशास्त्रामध्ये कर्माचा जो सिद्धांत आहे तो अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत असा आहे का जो पण जीव जन्माला येतो तो कोणत्याही योनीत जन्माला येऊ द्या, ऐका बसू द्या भाऊ, बसू द्या, इकडे लक्ष द्या, बसतील सगळे ऐकतील, काय काळजी करू नका। चिंतन आपण असं करतोय, जो पण जीव इथे जन्माला येतो तो 84 लक्ष योनीपैकी कोणत्याही योनीतला असू दे, तो मनुष्य योनीतच पाहिजे असं काही नाही। जोही जीव या संज्ञेला आला, ज्या चैतन्याला जीवदशा प्राप्त झाली ते चैतन्य कर्मवश बनतं आणि तेच कर्म त्याला जन्म घालतं, तेच कर्म त्याला मृत्यूपर्यंत सुखदुःख भोगायला लावतं आणि तेच कर्माचा भोग संपला की त्याला मारण्याकरता कारण ठरतं। सिद्धांत असा आहे, जो जन्माला आला त्याच्या कर्माने जन्माला आला, जो जितक्या वर्ष जगला त्याच्या कर्माने जगला आणि ज्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचं निमित्त कोणतंही असू द्या, त्याच्या मृत्यूचं कारण काहीही असू द्या, मात्र अध्यात्मशास्त्राने सांगितलेलं मूळ मुख्य म्हणजे मेन कारण आहे त्याचं कर्म। बाकीचे जे कारण आहे हे फक्त निमित्त मात्र आहे, निमित्त मात्र आहे। पाण्यात पडून मेला, पाणी हे त्याचं निमित्त आहे। ऍक्सिडेंट होऊन मेला, ऍक्सिडेंट हे त्याचं निमित्त आहे। निमित्ताला महत्व नाही, निमित्ताला महत्व नाही। कोरोना होऊन मेला हे निमित्त आहे, काही न करता चालता बोलता अटॅक आला मेला, हे सगळं एखाद्याने एखाद्याच्या पोटात सुरा खून केला तरी सुद्धा त्याच्या मरणाला व्यवहारामध्ये दिसताना मारणारा जरी कारणीभूत असला तरी मारणारा निमित्त मात्र आहे। जो मेला फक्त त्याला कारण शास्त्राने त्याचं कर्म सांगितलं।
अर्जुन युद्ध करायला नको म्हणत होता. रणांगणावरती आलेला अर्जुन रडायला लागला. अर्जुनाची स्थिती सांगताना अर्जुनाच्या उद्गार आहे, अर्जुनाचे हातपाय लटलट कापायला लागले. अर्जुनाच्या अंगावरचा रोम रोम ताट उभा राहिला. गांडीव संस्कृती असतात. गांडीव नावाचं अर्जुनाचं धनुष्य आहे. ते जे वीर वृत्तीनं अर्जुनाने हातात धरलेलं आहे. युद्ध करायचंय अर्जुनाला, त्याच्याकरता गांडीव नावाचं धनुष्य हातात धरलेलं आहे त्यांनी. पण अर्जुनाला जेव्हा वाटलं की एवढ्या लोकांना मी मारणार आहे, तर अर्जुनाचे हात लटलट कापू लागले. त्या कंपाचा परिणाम काय झाला? हातातलं गांडीव नावाचं धनुष्य आपोआप गळून पडलं. गांडीवं संस्कृती असतात. त्वच्चैव परिदय्यते न च शक्नुं व्यवस्थातुं भ्रमति वचमे मनः. रोम हर्षस्य जायते, रोम ताट उभे राहिले. अर्जुन पापाच्या भीतीनं एवढ्यांना मी मारलं तर पाप होईल. अर्जुन कृष्णाला तेच बोलला, कारण समोर जे उभे मारायचं कोणाला ते परके नाही, जे मारायचे ते माझे आहेत. कोण आहे ते? आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखिंस्तथा श्वसुरान सुहृदुश्चैव शेनयोरुभयोरपि. आचार्यान एक नंबरचं पद काही श्लोकात. आचार्यान, आचार्यान म्हणजे गुरुदेव, ज्यांनी मला विद्या शिकवली. द्रोणाचार्य समोर उभे आहेत ना. भीष्माचार्य समोर द्रोणाचार्याला मारायचंय. भीष्माचार्य आचार्यान. अर्जुन तर कृष्णाला म्हटलं, काय बोलतो देवा तू? मी पार्थ द्रोणाचा केला, त्याने धनुर्वेद मजती दिला. मी शिष्यत्व द्रोणाचार्यांचं केलं. गुरुदेव आहे ते माझे. ही विद्या धनुर्विद्या त्यांनी शिकवली मला. त्यांनी शिकवलं नसतं तर मी पारंगत झालो नसतो. आणि आता ही त्यांची विद्या त्यांच्यावरच उलटवायची का? ज्यांनी शिकवलं त्याच्यावरच उलटायचं का? आता जेथीची कृपा लाईजे वरू, जिथून ही कृपा मला मिळाली, ज्यांनी कृपा केली, शिकवलं मला, जेथीची कृपा लाईजे वरू तेथीची म्हणे मी विचारू. एरवी काय मी भस्मासुर. अर्जुन म्हणे, अर्जुन कृष्णाला म्हणतो, देवा तू मला भस्मासूर समजला का? श्रीमद भागवतात भस्मासुराची कथा आहे. ज्या शंकराने त्याला वरदान दिलं का तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. हा भस्मासूर म्हणजे काय? भगवान शंकराच्या मंत्रिमंडळातला हा भस्म पुरवठा मंत्री. भगवान शंकराला अंगाला लावायला चिता भस्म लागायचं. चिता भस्म म्हणजे काय? प्रेत जाळलं, मड जाळलं स्मशानात, त्याची दुसऱ्या दिवशी राख सावडली का खाली जी राख शिल्लक राहते, हाडकं काढून घेतले असती, ती राख जी स्मशानात शिल्लक राहते ती राख भगवान शंकर रोज पूर्ण अंगाला लावायचे. पार डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण अंगाला लावायचे. काय बोलतो? मी नाही बोलत. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंत कवी लिहितात, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. पुढचा शब्द ऐका, चिता भस्मा लेप सृगपी नृकरोटी परिकरा. चिता भस्मा लेपा, त्या चितेचं भस्म लावायचे आणि ते भस्म पुरवण्याचं काम याच्याकडे होतं. पण गडबड काय व्हायची? त्या काळात माणसं पटापटा मरतच नव्हती. 100च्या पुढंच जगायची. का? हायब्रिड काहीच नव्हतं ना. सगळा गावरान माल होता ना तेव्हा. फवारे नव्हते, केमिकल नव्हतं, रासायनिक नव्हतं, सगळा गावरान. गाईचं शेणखत वावरात वापरायचे. गावरान बाजरी, गावरान ज्वारी, गावरान बोर. संकर नव्हता. या झाडाची फांदी त्या झाडाला लावून तिसरी जात तयार केली. हे काही नव्हतं तेव्हा. गावरान. आणि हे जुने लोक गावरान गाया जर्शी नव्हत्या.
आता काय झालं, लोकसंख्या वाढली, गावरान गाई एवढं दूध देत नाही, एवढ्या लोकांना चहाची व्यवस्था काय करायची बुवा, सगळ्यांना दूध पुरणार नाही, निम्मी बिगर चहाची मरतील ना, त्यांना दूध पुरावं सगळ्यांना घराघरात, म्हणून जर्सीची व्यवस्था केली. ती जर्सी 20 लिटर 25 लिटर 40 लिटर अशी जर्सी आहे. पण ती जर्सी बनवली कशी, तर गावरान गाईवर प्रक्रिया केली. हे परदेशी कारभार, अमेरिकेचा कारभार आहे. गावरान गाईला दुसऱ्या जनावराच्या वीर्याचं इंजेक्शन दिलं, संकर केला ना, संकर केला. दूध गावरान, दही गावरान, तूप गावरान, गावरान माल लोक खायचे, त्याच्यामुळं रोगराई नव्हती, पटपट माणसं मरत नव्हती. त्याला लई हिंडावं लागायचं, लई पाठी. ते सकाळी 6 वाजेपासून निघायचं, 4-4 दिवस हिंडायचं, पुरा नाशिक जिल्हा फिरायचं, कुठंच कोणी केलेलं. एकही जाळ 8-8 दिवस एकही जाळतानी दिसत नव्हतं. लई त्याला हाटेलं नाही, खायची प्यायची सोय नाही, उपाशी चेटायचं, भस्मासूर वैतागलं ते. चिता भस्म तर पुरवायचं, ड्युटी म्हणजे ड्युटी. शेवटी त्यांनी राजीनामा लिहिला आणि शंकराकडे दिला, हे सांभाळा. भगवान म्हटले काय झालं, तुम्ही खातच असं दिलं, तुम्ही त्याच्यात काही खाताच येत नाही, उपास पाणीतच चाललंय, याला काय अर्थ आहे. त्या मंत्रिमंडळात नसतं घेतलं तर चाललं असतं, काय खातं दिलं तुम्ही. उपास मारीत भस्म गोळा जेव्हा माणसं मरत नाही, भस्म मिळत नाही, राख मिळत नाही. एक तर राजीनामा घ्या, नाही तर फॅसिलिट्या तरी वाढवून द्या, आमदार खासदारांचा पगार तरी वाढवा, कारण ते उपाशी मोर राहिली, त्यांना खायलाच नाही काही, द्या पगार वाढवून. गरिबांचं गरीब जाऊ दे मातीत, आमदारांचा वाढवा पगार. बर, भगवान म्हटले भाऊ या खात्याचं काम आहे ना, तुला जेवढं जसं जमतं ना तसं दुसऱ्याला जमणार. कारण जसा 47ला देश स्वतंत्र झाल्यापासून या खात्याचा कारभार तुझ्या हातात आहे, दुसऱ्याला जमणार. राजीनामा देण्यापेक्षा फॅसिलिटी वाढवून देतो. त्याची फॅसिलिटी वाढवली. काय फॅसिलिटी, भगवंतानी त्याला असा वर देऊन टाकला, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म, तुला फिरायचं कामच नाही. जागी जो भेटल ना, डोक्यावर हात ठेवला भस्म, मिटला विषय, त्याचीच राख आणायची. आता तुला शोधित फिरायची गरज नाही, सोय एकदम चांगली झाली, तो तयार झाला. आता अडचण अशी बघा, तुम्ही कोणतंही पुराण वाचा, इतिहास वाचा, राक्षसाला वर मिळाला आणि त्या राक्षसाने त्या वराचा सदुपयोग केला, असं एक उदाहरण तुम्ही मला दाखवा इतिहासात. राक्षसाला वर मिळाला आणि त्यांनी त्याचा वापर चांगला केला, विकास कामासाठी केला. राक्षसाला वर मिळाला, त्यांनी त्याचा चांगल्या कामासाठी वापर केला, असं एक उदाहरण नाहीच. महाराज उदाहरणच नाही, यांनी तेच केलं. त्या भस्मासुराने काय केलं, माळकरी दिसला ठेव डोक्यावर, गांधावाला दिसला ठेव डोक्यावर, भक्ती करणारा दिसला ठेव डोक्यावर, दारू पिणारा आला त्या वाटाने जाय. पापादिती अनुमोदन, अभंग काय, पापादिती अनुमोदन करीती हेळण संतांचे. हाहाकार झाला सृष्टीमध्ये, सज्जन माणसंच राहीना ना. नारद विष्णू भगवंताकडे गेले, म्हटले देवा काही शंकरांनी पस्तावा करून ठेवला, यज्ञ करणारे जप तप करणारे धडाधडा मोर राहिले, सगळे नास्तिकच राहिले, खाणारे पेणारे, काय करायचं. नारदाला विष्णू परमात्मा म्हणून तुम्हीच आयडिया काहीतरी काढा. देवांची सभा भरली, त्या सभेत विषय झाला, हाहाकार झाला पृथ्वीवर, करायचं काय आता. आणि मग शेवटी असा निर्णय झाला, विष्णू भगवंतांनी मोहिनीचं रूप घ्यायचं, पार्वतीपेक्षा सुंदर,
पार्वतीपेक्षा सुंदर. नारदानी भस्मासुराचं लक्ष पार्वतीकडे लावायचं. पार्वती इतकी सुंदर आहे, तू काय कर, शंकराकडे जाय, कैलास पर्वतावर त्याला सांग तुझी बायको मला पाहिजे. भस्मासुर म्हटलं नारदाला असं का? ते म्हटले असं तसं बोलूच नको, पावर तुझ्या हातात. शंकराचं काही चालत नाही आता, पावर तुझ्या हातात. तू त्याला सांग तुझी बायको आहे ना मला पाहिजे, मला बाकीचं माहिती. भस्मासुर म्हटलं पण त्यांनी तिसरा डोळा उघडला. अरे त्यांनी तिसरा डोळा उघडायच्या आधी पापणी नुसती हल्ली ना त्याची तिसऱ्या डोळ्याची. तू पटकन हात ठेव ना डोक्यावर त्याची, झाला ना भस्म, तो मिळाली बायको तुला, इलेक्शन झालं ना काम तुझं. काही सायाच नाही ना. पटलं भस्मासुराला, गेला कैलासावर. भगवान शंकर म्हटले या, तो म्हटलं यान बसा नाही आता. ते म्हटलं ते जुनं झालं, ते आता यान बसा राम राम. मग काय, पार्वती मला पाहिजे, तुझी बायको ती माझी बायको झाली. काय बोलतो, काय बोलतो? शंकराला आला राग, शंकर लागले तांडव करायला. ते म्हणे तुम्ही हातपाय आपटूच नका, गपचिप बायको आपल्या ताब्यात देऊन टाका. गपचिप बायको द्यायचं, हातपाय आपटायचं काम करायचं नाही. भगवान शंकर म्हटले मला तू काय समजला? म्हटलं तू मला काय समजायचं मी समजून गेलो. तुम्ही फक्त शहाणे असाल ना, कटकट घालायची नसेल ना, पार्वती इकडं पाठवून दे, बाकी बोलूच नका तुम्ही. भगवान म्हटले तिसरा डोळा उघडून मदन जाळला तसं जागीच राग करेल. आणि तो तुम्हालाच राग करता येते का? आम्हाला नाही का जमत मग. आणि भस्मासुरांनी वरती हात केला. शंकरांनी पाहिलं आपणच छानपणा केला, याला पायाजवळच ठेवायला पाहिजे, त्याला आपणच डोक्यावर घेतला. त्यांनी हात पुढे केला. भगवान शंकर घाबरले, पळायला. भगवान शंकर पुढे पळायचे, भस्मासुर मागं पळायचा. पळता पळता एक वन लागलं, असं सुंदर उद्यान. त्या वनातून भगवान शंकर पळत होते. तेवढ्यात त्या एक असं सुंदर फुलाचं झाड आहे, सुगंधी देखणं फुल आहे. आणि त्या फुलाच्या झाडाजवळ विष्णूनी मोहिनीचं रूप घेतलं. आणि त्या फुलाशी ती मोहिनी चाळा करीत राहिली. आणि पळता 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 शंकर तिथून पळाले. आणि भस्मासूर मागून त्या झाडाजवळ आला. आणि पार्वतीपेक्षा सुंदर मोहिनी पाहिली. तर त्याच्या मनातून पार्वती गेली. आणि ही मनात बसली. ही एक लय गडबड करता. तो आपल्या सगळ्यांचं घोटाळा हाच वर कहू. काय हे सिनेमा पाहणाऱ्यांचं तर लय घोटाळा आहे. काय घोटाळा? पडद्यावर जी दिसत ती भेटत नाही. सिनेमा पाहायला गेलो, तमाशा पाहायला गेलो, पडद्यावर जी दिसत ती भेटत नाही. घरी आल्यावर घरच्या बायकोला म्हणतो तू कागद तिच्यासारखे नाही. हाच होत असतं का? घोटाळा हाच आहे. विश्व सुंदरी पाहिली ती मोहिनी. पार्वतीवरून मनच उडालं त्याच. तो त्या झाडापाशी अडखळला. आणि तो त्या मोहिनीला म्हटला कोण तुम्ही? आपण कुठल्या? ती म्हटली वावीची. वावीची? हा म्हटला अविवाहित दिसतात. ती म्हणजे हो ना, लग्न व्हायचंय अजून. भस्मासूर म्हटला मग? ती म्हटली मग काय नाही, वर शोध मोहीम चालली. अनुरूप नवरा मी शोधायचं काम करते. तो म्हटला मग तुमच्या काय अटी असतील तेवढ्या सांगा मला. माझ्या बजेटमध्ये जर बसत असतो भरतो फोन. सांगा तुमच्या काय अटी. म्हणजे तुमचा जो होणारा भावी नवरा आहे त्याच्याबद्दल तो दिसायला कसा असावा, त्याची उंची किती असावी, तो बुटका किती, म्हणजे लय उंच नको, लय बुटका नको, लय जाडा डेबर पोट्या नको, काय तुमचं काळा गोरा आट्या, तुमच्या अटी काही सांगा बरं. त्याच्यात दुसरी गोष्ट, त्याला नोकरी पाहिजे वावरही पाहिजे का दोन्हीपैकी एकच असलं. आता सध्या ही एक लय महामारी. नोकरीलाही पाहिजे मुंबईला, वावीला जमीनही पाहिजे का? आणि तुमची पोरगी शेती कर का? मला झक मारायला शेती का उरावर बांधून द्यायला पाहिजे. गंमत आहे मोठी.
तो खाजगी कंपनीत नोकरी करणार चालक गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे, त्याच्या पगाराबद्दल तुमच्या अपेक्षा काय? भाडोत्री खोलीत राहणार चालक त्या स्वतःच बंगला घर पाहिजे, पण त्याच्या घरात आई बाप बहिणी असली चालते काय? तो सुट्टाच पाहिजे वासा स्पेअर पार्ट एकुलता एक. नेमकं काय पाहिजे? ती म्हटली 1 मिनिट ऐका, माझी ही एकही आठ नाही, ही आठच नाही माझ्या. तुमची आठ काय सांगा ना. ती म्हटली माझी एकच आठ आहे. काय? जो माझ्याप्रमाणे डान्स करणार, मी नाचल तसं जो नाचणार त्याच्याशी मी लग्न करणार. हा म्हटलं आठ तर सोपी आहे, आपण तर भरू शकतो फॉर्म. तो म्हटलं माझी तयारी आहे तुमच्या बरोबर डान्स. आता तो तिच्या रूपाला भाळत जे जे भाळतर महाराज हे बघ, चाणक्याच्या नीतीमध्ये चाणक्याने असं लिहिलंय, कामात तुरानाम न भयम न लज्जा, विद्या तुरानाम न सुखम न निद्रा, क्षुधा तुरानाम न रुचिर न वेळा. ज्याला खरी भूक लागली ना, ऐका बरं का, त्याला सपाटून खरी भूक लागली ना, ते कालवण काय भाकर कशी आहे पाहत नाही, खातच उठत. आणि ज्याला भूक नसते ना, जे चावटपणा म्हणून खात ना, ते चव पाहत. मला हेच आवडत नाही, मला तसंच आवडत नाही, समजाव याला भूकच नाही, हा चावट. क्षुधा तुरानाम न रुचिर न वेळा. ज्याला खरी भूक लागली तो चवीचा आणि किती वाजले याचा विचार करीत नाही. विद्या तुरानाम न सुख. ज्याला खरी विद्या मिळवायची तो सुखाचा आणि झोपेचा विचार करीत नाही, पाछडल्यासारखा अभ्यासच करीत राहतो. महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिकेच्या खांबावरच्या लाईट खाली रात्र रात्र वाचत बसायचे, 4 तास झोपायचे, 20 तास अभ्यास करायचे. आंबेडकर. विद्या तुराना न सुखम न निद्रा आणि कामातुराना न भयम न लज्जा. कामातूर झालेल्या माणसाला 2 गोष्टी नसतात. कोणत्या? त्याला लाज नसती 1, आणि त्याला भय नसतो 2. तो कोणाला घाबरत नाही. प्यार किया तो डरना क्या. तो कोणाला घाबरत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याला लाजच नसते. आपलं व्यक्तिमत्व काय, आपलं प्रिस्टीज काय, गावात आपलं वजन काय आणि आपण वागतो काय, त्याला लाज नसते. हे चाणक्य नीतीत हा जसा श्लोक आहे ना, असा गाथ्यात तुकोबारायचा अभंग आहे. चाणक्याचा श्लोक आणि तुकाराम महाराजांचा अभंग बरोबर जुळत बघा. काय? तुकाराम महाराज म्हणतात, कामा तुरा लाज भयना विचार, शरीर आसार तृण तुल्य. काही काम एकदा चित्तामध्ये बसला ना, तो माणूस किडे पडल्यासारखा होतो, त्याला काही सुधरत नाही. त्याचं एकच विषय बनलेला असतो त्याचा. त्या भस्मासुराने मोहिनी पाहिली, पार्वतीवरचं मन त्याचं उडालं. तो तिला म्हटला, तुमच्याप्रमाणे मी नाचकाम करू शकतो. ती म्हटली चला करा सुरुवात. बोलावला तिने. त्याच्या मनात तिने गरज असं केलं ना, बोलावला तिने. लागली नाचायला, पाय आपटायला लागले, तो नाचायला लागला. नाचता नाचता इतका दंग केला, इतका भस्मासूर. तिने दोन्ही हात वर केले, यांनी दोन्ही हात वर केले. ती असं असं करायची, हा असं असंच करायचं. पेलेला नव्हता कालच्या वर. ती असं करायची, गालावर बोट. ती असं करायची, तो असंच करायचा. ती कमरेवर हात ठेवायची, तो तसंच करायचा. करता करता इतका बोलवला आणि तिने तिचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर ठेवले. आणि हा इतका बोलला, यांनी याचे दोन्ही हात डोक्यावर ठेवले. गेला न जळून पाहत काय तोंडाकडे झाली प्राप्तीची. मी इतकी लांबलचक कथा टाइमपास म्हणून मी काय सांगितलं, ज्यांनी कृपा केली, ज्यांनी कृपा केली, ज्या भगवान शंकरांनी कृपा केली, ज्यांनी वर दिला, हा त्याच्यावरच उलटला. अर्जुन म्हणतात, या द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या मला शिकवली, जेने धनुर्वेद मज दिदला. मी पार्थ द्रोणाचा केला तर त्याने धनुर्वेद मज दिदला. आणि तो काय म्हणतो, यांना मारून
हे माझे गुरुदेव, यांना बाण मारायचा? मग अर्जुन म्हटला, जेथीची कृपा लाईजे वरू तेथीची म्हणे वे विचारू. एरवी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. अर्जुनाने पाहिलं, अरे भीष्माचार्य माझे आजोबा, आजोबा ते माझे, हा द्रोणाचार्य माझा सक्का चुलत भाऊ, हा दुःशासन, हे त्यांचे मुलं, हे सगळे आमचे आचार्यान, मातुलान. मातुलान म्हणजे आईकडचं गणगोत. पांडवांचा सक्का मामा शल्य कौरवांच्या बाजूने होता ना. कुंतीचा सक्का भाऊ भाच्यांच्या बाजूने लढला नाही, म्हणून मामावर जास्त विश्वास ठेवायचा नाही. आणि मामाला लय घरात लुडबुड करून द्यायची नाही. आपल्या मामाला म्हणतो, तुझ्या घरी पाय काय असेल ते. ज्या घरात मामा कारभार करतो ना, शकुनी मामाने दुर्योधनाचं वाटोळं केलं ना. दुर्योधन सगळे सल्ले मरेपर्यंत कोणाचे मानित गेला? फक्त शकुनीचे. काय केलं शकुनीनी? वाटोळं केलं ना, मारले ना 100चे 100 भाऊ. मामा तिथून प्रसिद्ध आहे शकुनी पासून. शल्य भाच्यांच्या बाजूने झाला नाही, दुर्योधनाच्या बाजूने गेला. मातुलान, आचार्यान, मातुलान, भ्रातृन, हे दुर्योधन वगैरे हे सगळे माझे भाऊ. भातृ, आचार्यान, मातुलान, भातृ. पितृन, पितृन म्हणजे पंडू राजाकडचे गणगोत. पंडू राजाकडचा धृतराष्ट्र सक्का चुलता, काका. काका काका सुद्धा बोकाच राहतो, त्यांच्यावर विश्वास नाही ठेवतो. नारायणराव पेशव्याची कथा माहिती तुम्हाला, सांगून टाइमपास करायची गरज नाही. नारायण पेशवे म्हणत होता, काका काका मला वाचवा. काका काका म्हणजे तू तसाच मर. धृतराष्ट्र सक्का काका, सक्का चुलत भाऊ. पितृ, आचार्यान, मातृान, भातृ, पुत्रान, पौत्रान, पुत्र. दुर्योधनाचे पोरं, दुःशासनाचे पोरं, पौत्रान, नातू, त्या पोरांचे पोरं. पुत्रान, पौत्रान, आणि सख्ख गणगोत, सख्युंस तथा. यांना मारायचं. अर्जुना, मी का बोललो, अर्जुनाला काय वाटलं तोपर्यंत का मी मारणार आहे आणि हे मारणार आहे. भगवान म्हटले, थांब आता तुझं तत्वज्ञान बंद कर, मी काय सांगतो ऐक. काय? अरे येड्या, निमित्त मात्रात भवसव्य साचिन. तू फक्त निमित्त मात्र आहे. तू कोणी मारणार आणि हे कोणी मरणार. हे मरणार यांच्या कर्माने मरणार. आणि तू जरी मेला या युद्धात, तो तुझ्या कर्माने मरणार. कोणी कोणाला मारणारा नसतो आणि कोणी कोणाच्या हातून मरणारा नसतो. हे निमित्त आहे. निमित्ताला महत्व द्यायचं नाही. शास्त्र सिद्धांत काय सांगतो? महत्व फक्त त्याच्या कर्माला द्या. फक्त तुम्ही विंचू मारला ना, तर तुम्ही निमित्त आहे, तुम्ही त्याचं निमित्त आहे. मात्र त्याचं कर्म त्याच्या मृत्यूचं कारण आहे. अर्जुनाला भगवंतानी गीतेमध्ये हेच सांगितलं, तू कोणी मारणारा नाही, हे कोणी मरणार. अहंकार घेऊ नको स्वतःकडं. माझ्यामुळं मेले, मी मारले, माझ्यामुळं मेले, येडेपणा करूच नको. जो पण मारणार आहे त्याच्या कर्मगतीने मारणार आहे. म्हणजे मला तुम्हाला काय कशा करता बोलावं लागलं. जन्माला येतो जीव, त्याच्या कर्माने येतो. जिवंत राहतो, त्याच्या कर्माने राहतो. मरतो, तो सुद्धा कर्मानेच मरतो. मग जीवनामध्ये महत्वाचं काय? तर जीवनामध्ये महत्वाचं कर्म आहे. पुन्हा एक ऐका, जन्म मरणाच्या या गर्तेमध्ये जीवाला अडकवतं कर्मच, आणि जन्म मरणाच्या गर्तेतून जीवाला बाहेर काढतं, मुक्त करतं, ते सुद्धा कर्मच. वेदांताची म्हणजे तत्वज्ञानाची परिभाषा थोडी अवघड आहे, पण बद्धही करतं कर्म आणि मुक्तही करतं कर्म. बद्धाला कारण कर्मच आहे, तर मुक्ततेला कारण कर्मच आहे, दुसरं काहीच नाही.
जीव जन्म मरणात अडकला. का अडकला? कर्मामुळे अडकला. विवेकानंदासारखे, परमहंसासारखे, ज्ञानोबा तुकोबाराय सारखे साधू संत जन्म मरणाच्या तडाख्यातून सुटले. का सुटले? कर्माने सुटले. का जन्माला आला? कर्मामुळे आला. का मेला? कर्मामुळे मेला. म्हणजे मुक्तीचं फळ देणारं जीवाला कर्मच आहे, तर बद्धतेचं फळ देणारं सुद्धा काय? कर्मच आहे. कर्मानुबंधी मनुष्य लोक. कर्माचा पाश जीवाला बांधतोही आणि कर्माचा पाश या जन्म मरणातून जीवाला सोडतोही, म्हणजे मुक्त करतो. म्हणून तुम्ही बघा, या लोकांचं जे नाव आहे ना, या लोकाला खरं कर्मलोक म्हणतात. ही कर्मभूमी. मृत्यूलोक ही भूमी कोणती आहे? कर्मभूमी. इथं येणारा कर्म करताच आहे. म्हणजे हा लोक कर्मभूमी आहे. जीव या कर्माचा करता आणि भोगता आहे. तो कर्म करतो. ज्ञानोबाईची उभी या श्लोकावर खाली मोठी गोड उभी, आगा कर्मी जाई उरावे, आगा कर्मे जाई उरावे, तै ती सुख दुःखी फळावे, मग तयाचे भोगाबाया यावे दिहावे. का जन्मतो? मागच्या जन्मात केलेला कर्माचा भोग शिल्लक आहे. तो भोग भोगण्याकरता जन्म घ्यावा लागतो. का जिवंत राहतो? भोग संपेपर्यंत, पूर्ण भोग भोगेपर्यंत त्याला जगावंच लागतं. काही माणसं इथं मृत्यूची वाट पाहतात, त्यांना मरण येत नाही. बरेच लोक यमा कुठे माझीची त्यारून काही करू नको, सगळा भोग संपत नाही तोपर्यंत इथून जाणं नाही बुवा. मरण सुद्धा आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे का? तुम्ही बोलवलं मरण आलं, मला लय जगण्याचा कंटाळा आला, यमा येण घेऊन, हे चालत नाही. कर्माचा भोग संपला की राहता येत नाही, आणि कर्म भोग शिल्लक आहे तोपर्यंत मरता येत नाही. तुमचे लाख ऍक्सिडेंट होऊ द्या, मरत नाही. एक नाही, तुम्हाला तीव्र 3 अटॅक येऊ द्या तरी राहतो. तुमचा 5 आणि 7 आणि 10 12 स्कोर नाही, HRCTचा 25 स्कोर होऊ द्या तरी दवाखान्यातून घरी येतो. आणि एखाद्याचा 4 स्कोर राहतो, तो पांढरीच्या पुढेच जातो. कर्म कर्म सिद्धांत तुम्हाला हाच मान्य करावा लागेल. कर्माचा भोग संपत नाही तोपर्यंत तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न करा, मरू शकत नाही. आणि कर्म भोग संपला, तुम्ही अमेरिकेच्या डॉक्टरकडे जा, तुम्ही 1 सेकंद जिवंत राहू शकत नाही. कर्म जन्म घालतं, कर्म जीवन जगवतं, आणि कर्मच मृत्यूला कारणीभूत ठरतं. कर्म जन्म मरणात बांधतं, आणि कर्म जन्म मरणातून मुक्त करतं. म्हणजे माणसाच्या बंधाला कारण कर्म आहे, मुक्ततेला कारण कर्म आहे, सुखाला कारण कर्म आहे, तर दुःखाला कारण कर्म आहे. हा सिद्धांत या श्लोकात आहे. शुभाशुभ फलैरेवम मोक्षेशे कर्म बंधनी. शुभाशुभ फलैरेवम. जीवनामध्ये शुभाचा अशुभाचा, सुखाचा दुःखाचा, चांगल्याचा वाईटाचा जो फळभोग आहे, या फळभोगाचं कारण आहे कर्म. शुभाशुभ फलैरेवम. तुम्ही बघा, पुण्याला जन्म घालणार कर्म आहे आणि पापाला जन्म घालणार कोण आहे? कर्मच आहे ना. पाप कुठून जन्माला येतं? कर्मातून. आणि पुण्य कुठून जन्माला येतं? अगदी सोपी ढोबळ भाषा आहे. तुम्ही चांगलं कर्म करा, पुण्य प्राप्त हो, आणि तुम्ही वाईट कर्म करा, पाप प्राप्त हो. पाप मिळेल. म्हणजे पाप जन्माला कुठून आलं? कर्मातून. आणि पुण्य जन्माला कुठून आलं? मोक्षाचा जन्म कर्मातच आहे, आणि बंधाचा जन्म कर्मातच आहे. चांगल्याचा जन्म कर्मात आहे, वाईटाचा जन्म कर्मात आहे, सुखाचा जन्म कर्मात आहे, दुःखाचा जन्म कर्मात आहे, नरकाचा जन्म कर्मात आहे, स्वर्गाचा जन्म कर्मात आहे. शुभाशुभ फलैरेवम मोक्षेशे कर्म बंधनैः. पण एक आहे, विचारवंत जो आहे त्याच्यामध्ये विचार असा आहे का याच्यातून आपल्याला सुटायचं, या कर्माच्या कचाट्यातून
सुटायचं, जन्म मरणातून सुटायचं. एकदा या शरीराने मेलो का पुन्हा जन्माला यायचं नाही, मरायचं नाही. म्हणजे भगवंत रूप व्हायचे, परब्रह्म स्वरूप व्हायचे, पुन्हा जन्मायचंच नाही. जसं तुकोबारे म्हटले, आता आमचं पा नाही आम्हा ज्यावे मरावे लागत. अहो अखंडित जायचे तैसे आम्हा ज्यावे लागत नाही, म्हणजे जन्मावं लागत नाही, ना आम्हा मरावे लागत नाही. आता आम्हाला जन्म नाही आणि आता आम्हाला जन्म नाही रे अनेक. तू का म्हणे माझी बाबा मरण माझे मरून गेले, मज केले अमर. माझं मरणच मेलं, माझा जन्म संपला, मी आता भगवंत रूप झालो. याच कर्माच्या कचाट्यातून जन्म मरणाच्या घोर दुःख. कारण एक मिनिट पुन्हा ऐका, जो जन्मालाच आला नाही तर त्याला बाकीचे दुःखच नाही नव्हतं. जन्मालाच आला नाही त्याला पावसाची वाट पाहायची गरज आहे. जन्मालाच आला नाही, सोयाबीन मध्ये किती गबळ झालं त्याला टेन्शन आहे का? जन्मालाच आला नाही त्याला कोणतं दुःख नाही ना. सगळ्या दुःखाचं राहण्याचं घर म्हणजे जन्म आहे बुवा. जन्माला आला, सगळ्या चिंता, सगळ्या त्याच्या मागं लागलं, सगळं मागं लागलं, त्याच्या सगळं मागं लागलं. जन्मच नाही, तो आनंद स्वरूप आहे. याच्यातून सुटायचंय, जन्म मरणातून सुटायचंय, भगवंत स्वरूप व्हायचंय, आनंद रूप व्हायचंय ना. मग एक मिनिट ऐका, ज्या कर्माने तुम्हाला जन्म मरण या दुःखात अडकवलंय तेच कर्म तुम्हाला जन्म मरण या दुःखातून सोडवणार आहे आणि तुम्हाला आनंद रूपता प्राप्त करून देणार आहे. काय करावं लागेल? फक्त एक गोष्ट आहे, तुम्हाला ते कर्म त्याचं वर्म जाणून करावं लागणार. जे कर्म घडलं, चांगलं घडू द्या का वाईट घडू द्या, जे कर्म घडलं त्या चांगलं कर्माचं भोग सुख आहे, वाईट कर्माचं भोग दुःख आहे. पण माझ्याकडून कर्म घडलं, चांगलं असू द्या वाईट असू द्या, पण त्याच्या दुःखाचाही भोग मला नाही लागला पाहिजे आणि सुखाचा भोग मला भोगावा नाही लागला पाहिजे. काय करावं लागेल याच्याकरता? मग याच्याकरता या श्लोकाच्या वरचा आपण जो प्रवचनाला वाचला हा 28वा आहे 9व्या अध्यायाचा, आणि याच्या वरचा जो 27वा श्लोक आहे त्याच्यात भगवान अर्जुनाला म्हटले, ही कोणतीच कटकट तुझ्या मागे राहू नये. असं जर तुला वाटत असेल तर शहाणा असशील तर एक काम कर. काय कर? यत करोशी यतस्नाशी यत जोशी ददाशी यत तपस्येशी कौंतेय तत्पुरुषो मदर्पणः. पहिली गोष्ट ऐका, स्मृती ग्रंथामध्ये कर्माचा सिद्धांत सांगताना असा सिद्धांत आलाय, अवश्यम एव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भोक्तुम क्षयते कर्म कल्पकोटी शतैर. अवश्यम एव भोक्तव्यम, व्याकरणातला ए वकार वापरला ते. ए वकार म्हणजे काय? तर जीवानी केलेलं कर्म हे जीवाला भोगावंच लागतं. एव त्याचा अर्थ काय? च, भोगावंच लागतं, भोगावच लागतं. तुम्ही कोई लाख करी चतुराई, तुम्ही स्वतःला किती हुशार समजा. कर्माचा याच्यापेक्षा पुढे येऊन बोलू का एक मिनिट? ऐका, ज्यांनी कर्म केलं त्याला भोगावं लागतं म्हणण्यापेक्षा थोडं अलीकडचं बोलतो. तुमच्या ज्या इंद्रियाकडून कर्म घडलं त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. बोला, ज्यांनी केलं त्याला भोगावं लागेल ते तर बाजूला, पण डोळ्याकडून घडू द्या, भोग डोळ्यालाच भोगावा लागतो. कानाकडून घडू द्या, भोग कानालाच भोगावा लागतो. एका गुजराती कवीचं फार सुंदर कविता आहे, त्याच्यात त्यांनी गोष्ट सांगितली फार. ज्येष्ठ वैशाखाचे दिवस आहे, एक प्रवासी रस्त्याने पायी चाललेला आहे. गावाच्या जवळ गावाला खेटून शेत आहे, रस्त्याच्या कडेला आहे. त्या शेताच्या बांधावर आंब्याचं झाड आहे, आंबे झाडाला लागलेले, झाडावरच पिकले म्हणजे पाड तयार झालेले. आंबा असा मोठा गाडग्या आंबा आहे, गाडग्या, कलमी नाही, कलमी सुद्धा संकरित आहे, गाडग्या एवढा एक एक आंबा. एकाच आंब्याच्या रसात 5 जणांची भागायची, पिवळा धम, आणि हा रस्त्याने चालला. त्याच्या मनात आलं आंबे फार सुंदर आहे, एखादा
मिळाला तर बरोबर मनात आलं. तेवढ्यात काय त्याचं नशीब, वारा आला जोराचा आणि एक पिकलेला आंबा वाऱ्याच्या हिंदोळ्याने हल्ला आणि पूर्ण पिकलेला असल्यामुळे देठापासून निसटला आणि पडला. तिथं त्या गुजराती भाषेत कविता आहे. त्या गुजराती कवीनं असं लिहिलंय, आंबा पडे पेड छू, भाषा गुजराती बरं का. आंबा पडे पेड छू म्हणजे झाडावरून आंबा पडला. आंबा पडे पेड छू देखा दो जणी, देखा दो जणी. आंबा झाडावरून पडला तर दोन जणांनी आंबा पडताना पाहिला. देखा दो जणी म्हणजे कोणत्या दोघांनी, तर दोन डोळ्यांनी आंबा पडताना पाहिला. आंबा पडे पेड छू देखा दो जणी. आता अडचण काय आहे का, डोळ्यांनी तर आंबा पडताना पाहिला बुवा, पण डोळ्याला तिथपर्यंत जाता येतं का? चालणं हे काम डोळ्याचं आहे का? पाहणं हे काम डोळ्याचं आहे, चालणं काम डोळ्याचं नाही. त्यांनी फक्त पाहिला, पण तिथपर्यंत पोहोचता येतं का? मग कवी पुढे म्हणतो, आंबा पडे पेड छू देखा दो जणी, पण देखा सो दौडी जाणे, देखा सो दौडी जाणे. ज्यांनी पडताना पाहिला त्यांना पळता आलं नाही, मग दुसरे दोघं पळाले. दौड्या दो जणी, देखा सो दौडी जाणे, मग दौड्या दो जणी, दुसरे दोघं जण पळाले. कोण? पाय. चालण्याची क्रिया कोणाची आहे? पायाची. पाय पळाले, पाय आंब्यापर्यंत पोहोचले. पण अडचण पुढे अशी झाली का पाय आंब्याच्या जवळ गेले, पण पायाला आंबा उचलता येतो का? आंबा उचलणं ही क्रिया पायाची आहे का? मग कवी पुढे म्हणतो, दौडीच्या सो पायाने जे पळत गेले त्यांना आंबा उचलून घेता आला नाही. दौडीच्या सो पायाने, मग पाया दो जणी, दुसऱ्या दोघांनी उचलला. कोणी? हाताने उचलला. पटकन वाकला ना हाताने आंबा उचल. हाताने तर आंबा उचलला गड्या, पण हाताची अडचण अशी झाली, हाताला उचलता आला पण खाता येतो का? खाणं हे काम हाताचं आहे का? ते तोंडाचं काम आहे. मग कवी पुढे म्हणतो, पाया सो खाया नाही, पाया सो खाया नाही, मग खाया गोनो जणी, गोनो गोनो गोनो. गोनो शब्दाचा अर्थ खूप खूप जणांनी खाल्ला. पाया सो खाया नाही, मग खाया गोनो जणी. गोनो म्हणजे किती जणांनी? 32 दातांनी आंबा खाल्ला. 32 दातांनी आंबा खाल्ला. पाया सो खाया नाही, मग खाया गोनो. दातांनी तर आंबा खाल्ला गड्या, पण कवी पुढे म्हणतो, खाया सो रस चाखी जाणे, खाया सो रस चाखी जाणे. म्हणजे ज्या दातांनी खाल्ला त्यांना आंबट आहे का गोड आहे त्यांना कळत नाही. चव चाखणं दाताचं ते हडकं आहे, दाताला काही चव कळते का? मग पाया सो रस चाखी जाणे, मग रस चाख्या एक जणी. रस एका जणीने चाखला. कोणी? घाबरून मी तुम्हाला वाटलं नाही लागली, तुम्ही लगेच लागले राग राग पाहिला. जिने रस चाखला ती दाखवली जी. तो म्हणतो, खाया सो रस चाखी जाणे, चाख्या एक जणी. आंबा गोड आहे हो, वरून साखरच घ्यायची पाळी नाही, वर रस गोड आंबा. कोणी रस चाखला? जिबी. पण कवी पुढे म्हणतो, रस चाखी जा, रस चाखी जा. त्यांनी रस चाखला जिबी. तेवढ्यात शेताचा मालक आला. आंबा काय गोड आहे, त्याला वाटायचं अजून वारा यावा, 4-5 आंबे पडावा आणि दिवसभराचं काम एकदम व्हावं. आणि हातातला आंबा साखीतच होता. तेवढ्यात शेताचा मालक आला. याला आंबा खाताना पाहिला, त्याला वाटलं याने तोडला आणि खाल्ला, म्हणून त्याने त्याचे खवाट पकडले. लाज नाही वाटत? म्हटलं बापाचं समजलं काय वावरतो, लाज नाही वाटत तुला? गचकाचा हलवला.